पाठीशी म्हणून काम करत आहे. ते पण माझ्या शिक्षकामुळेच साध्य झालं. ते सगळे म्हणतात ना, पाया हा शिक्षकामुळेच मजबूत होतो आणि इमारत उभी करायचं काम आपण करायचं. तसं आपली मुलं सुद्धा आपण घडवायचे आहेत. मी माझ्या मुलाचे स्कूलमध्ये गेले तर मी माझ्या मॅडमला विचारलं, मी म्हटलं मॅडम आमचे शिक्षक होते ते इतके म्हणजे खूप कडक होते. म्हटलं तुम्ही असं का हे करतात? आजकाल ते म्हणतात सगळ्यांच्या आईवडिलांनी ते म्हणतात की आमच्या मुलांना मारायचं नाही. म्हटलं नाही, माझ्या मुलाला तुम्ही शिक्षा करा, माझी खूप परवानगी आहे, तेव्हाच घडतील ना ते. म्हणजे मी 10 वर्ष ड्युटी करते म्हणे, पहिल्यांदा असं पाहिलं म्हणे मी की ही आई अशी आहे की माझ्या मुलांना शिक्षा करा असं म्हणते. नाही तर सगळ्यांच्या आईवडील आले की ते म्हणतात की शिक्षा करू नका. मला खूप चांगला वाटलं म्हणे की शिक्षा करा मुलांना, तेव्हाच घडतं. त्या पदावर त्यांच्या समिती होत आहे ते काय शेती आणि मी आरोग्य सेविका म्हणून लागलेली आहे. देवघाट सब सेंटर आहे, हाताळी PSC आणि सरांचे भाऊ आम्हाला मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये 2007 शिवाय आणि मी अगोदर होते तशी सरांचं स्वभावामध्ये. मी वैशाली कमलाकर कल्याणकर, मी संभाजीनगरला राहते. माझं तिकडचं नाव वैशाली संतोष नंदनकर आहे. आता मी म्हणजे माझ्या घराचं एक स्कूल आहे छोटंसं, आम्ही घरी चालू केलेले आहे स्मार्ट इन्फंट इंग्लिश स्कूल म्हणून. त्यावर 4 ते 5 वर्ष टीचिंग केलं आणि त्याच्यासोबतच घरी आम्ही टॉयलेट बाथरूम क्लीनर आणि डिशवॉश क्लीनर आणि आला बनवतो कपड्यांचा. कंपनीमध्ये अवेलेबल कॅन आणतो मोठमोठ्या 30-35 लिटरच्या आणि त्या छोटे छोटे डिवाईड करून म्हणजे मार्केटमध्ये विकतो दुकानदारांना होलसेल रेटने. माझं नाव रेखा धनंजय कराडे आहे आणि मी गावातच महसूल सेवा म्हणून लागलेली आहे. शिक्षक लोकांनी गोविंदा भोपळे विदळवटलाच असते. तिकडचं नाव कल्पना अशोक भराड. मी शेती आणि त्याला जवळ शिवण क्लास चालू केला. कुठे राहायला चिखलीला आहे. माझे मिस्टर शिक्षक आहे आणि मी सुद्धा टीचिंग करते चांगलं इथे चिखलीला. आणि मला एक मुलगा आहे नाही जिल्हा परिषदाचं सोनेवाडी. ललिता भगवान मोरे, मी राहायला चाललेला आहे. मी ग्रामसेवक आहे आणि माझं तिकडलं नाव ललिता सचिन जेवण आहे. जालना तालुका वडीवाडी. नमस्कार, नाव ज्योती हे माझं सासरकडचं नाव आहे आणि ज्योती तो धर्मात्री माहेरचं आहे आणि माझे मिस्टर सेल्फ एम्प्लॉय आहे आणि हाऊस वाईफ. संतापदाची मी इकडे इकडचं नाव माझं पुन्हा खेडेकर आहे. मिस्टर आहे प्रायव्हेट टीचर आणि आणि माझ्या कुठल्या शाळेत एक आता आमदार आले होते नागपूरचे शिक्षक आमदार आणि माझी सध्या निवडणुकीत गरज आहे. मी तसं परीक्षण काम करते. संतोष बेराम जाधव सर्वच ओळखतात. नाही, आज संतोष पवार जाधव आहे. आम्ही अजून भावी जिल्हा परिषद अध्यक्ष काय सुनील रामेश्वर जाधव प्रोफेशनली म्हणतात प्रोफेशन म्हणून स्वीकारलं न स्वीकारलेलं टीचिंग करतो. क्लासेस चालवतो पण प्रोफेशन ॲज अ प्रोफेशन म्हणून स्वीकारलेलं नाही. मी दीपक अंबेडकर, नाशिक येथे महाराष्ट्र पुरुष अकॅडमीचे कार्यरत आहे. मी श्याम म्हणजे कोणवर मी एनजीओचं नाव करतो. मी रामदास गवती, पहिल्यांदाच माहिती GSD ऑफिसला ॲग्रीएक्स म्हणून काम करतो. GSD ऑफिसला आणि सर सांगावं असं वाटतं. ललिता भोपळे, त्यानंतर ज्योती भाकरे. आम्ही शेती शाळेला 2 वर्ष सोबत होतो. तर शेती शाळेने सर आम्हाला रोज प्रॅक्टिकल काय केलं हे रोज लिहावं, सर डायरी लिहावं लागतं. तर 2003-04 पासून मी डायरी लिहितो आणि त्या डायरीमध्ये काय सर वेगळा दिवस आला ते स्टार करून लिहित असतो. तर आजचा दिवस मी सर डबल स्टार करून लिहितो. पैसे देऊन किती पैसे देऊन न भेटतात आणि काही डायरीचे असे पानं सर आता मिटायला लागले तर मी ते कॉम्प्युटर टाईप करून सर प्रवीण जाधव, लंच स्टॉपमध्ये काम करतो. नाजुकराव हॉटेल जातो. सुनील जाधव पुण्याला असतो, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो.
मी जीवन जाधव प्रायमरी डिव्हिजन अभ्यास केंद्रात झालेला. शिवाजी वसंतराव पाटील, माझा JCB ट्रॅक्टर सर. नमस्कार सर, मी संतोष नवतरे आहे, मी शेती मी 2011ला नागपूर शहरामध्ये सिटी पोलीस म्हणून कार्यरत आहे सध्या. मी सुनील पंडे, प्रगत मी प्राध्यापक राजेंद्र हिवाळे, महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करतो. तसेच मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात LLB 5 इयरच्या विद्यार्थ्यांचे गेस्ट लेक्चर घेतो. भास्कर जाधव, मी धाड पोलीस स्टेशनचे कार्यरत आहे. नमस्कार सर, मी संदीप सुखदेव जाधव, शेती व्यवसाय करतो. शेती प्लस तू करणार. मी वाहन चालक फॉरेस्ट डिपार्टमेंट बुलढाणा इथे कार्यरत आहे. सर, मी विलास कचरू गायकवाड. मी सर एक गोष्ट सांगतो आता. मी 10 वर्ष पुण्याला होतो कंपनीमध्ये. माझं तिथून मी परमानंट होतो, तिथून माझं ट्रान्सफर केलं हैदराबादला. मग तिथे मी फॉरेनरबरोबर होतो 10 वर्ष. मला त्याचं सोबत त्याची माहिती द्यावं लागायचं इकडं आपली. तर त्याच्यामुळं खरं मला सांगावंसं वाटतं की मी ज्या विषयामध्ये अत्यंत न्यून होतो त्या विषयामध्ये आज सरच्या वर्षावरच मी तिथं सर्व काही हँडल करू शकतो. आणि आता मी परत गावी आलो, हैदराबादला गेलो मी आणि तिथून कंपनी सोडून दिली आणि आता शेती जॉब मी सरला माहिती द्यायची. माझं नाव विजय श्रीराम भोजे, मी केंद्रीय पोलीस बलमध्ये कार्यरत आहे. माझं नाव शेख फारुख बागवान. सरांना माझा माहीतच आहे व्यवसाय काय आहे, तरी पण माझा व्यवसाय फळाचा आहे आणि स्वतःची पिकअपमध्ये मी मुंबई, वाशिम, हैदराबाद इकडं माल सेलिंग जास्त तिकडं सर. विकास परिवारामध्ये मी गेल्या 18 वर्षापासून गणित हा विषय शिकवतो. तर जसे तुम्हाला हे कसे गुर्जर वर्ग आहे तसेच तर ते गुर्जर वर्गच आहे. कारण मी 1994ला माझी तगाव वर्ग झालेला आहे. त्यामुळे याची मंडळी सर्व सुंदर त्यावेळेस इथे त्याची गरज होते. जसे तुमचे ते शिक्षक आहे तसेच ते माझे सुद्धा एक सहकारी आणि माझे ज्येष्ठ शिक्षक आहेत. दिवाळीचा सण, आनंदाचा, उत्साहाचा आणि त्यात तुमचं गेट टुगेदर म्हणजे वृद्धशंकर योग म्हणत आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी विषयासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपला 10वा वर्ग आणि तब्बल आपण 22 वर्षानंतर भेटतोय आणि काही जणांची थोडी ओळख पुसट झाली होती, परंतु या निमित्तानं ती ओळख अजून आता पक्की झाली. असाच स्नेहमिलनाचा कार्यक्रम आणि भेटीगाठीचा कार्यक्रम जीवनामध्ये आपण केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आनंदी जीवन जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. राघव आपण स्टेज मोडाची वेळ आणली आणि तुम्ही सगळे म्हणायचे की VM सर एकदा माणूस तुम्ही मारल्याशिवाय आम्हाला बरं वाटणार म्हणजे आदरयुक्त भीती होती. तेच गाजवलं. मला आलूचा फार अभिमान आहे. वर्गाचा पेपर चालू होता, 7 नंबरची रूम होती आणि तो आता त्या पेपरला आजारी पडला, त्याला डिहायड्रेशन व्हायचं, वांत्या. मग मी त्याला हात धरून बाहेर न्यायचो, वांती करायला लावायचो, पुन्हा पेपरला आणि पेपर पूर्ण लिहून घेतला वर्ग आणि ती खोली म्हणलं जाऊ द्या बाकीच्यांचं जे होईल ते होईल. माझा लाडका विद्यार्थी आणून हा भाग झाला आणि त्यानं माझं नाव वाढवलं. आज तो चांगल्या पदावर चांगल्या नोकरीवर बाकीचे नोकरीला सगळं पद्धतशीर, कोणत्याही गोष्टीची काही कमी नाही. आपण खेड्यापाड्यातले भाजी भाकरीतले मुलं आहे. मी आज सेन्सिटिव्ह होणार नाही आज, कारण की तुम्ही सुधारले, सुदृढ झाले. खेड्यापाड्यात आपण फिरलो आणि शाळा ही बाबांचा जो आशीर्वाद होता आपल्या पाठीमागं की त्या वडाचं एक रोपटं त्या शाळेमध्ये आहे. त्या वडाचा मोठा त्या रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला. आपली शाळा तशीच झाली आणि मी थोडक्यात सांगितलं मी सेन्सिटिव्ह नाही व्हायचं म्हणलं तरी होतं. तुम्हें हमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, तुम्हें हमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं
सत्य तुम्हारे में तुमच्याशिवाय आमचं जीवन अवघड आहे. आम्ही जीवनात पैसा कमवला नसेल सर्वांनी, पण आम्ही काय कमवलं हे आमचं आम्हाला माहिती. तुम्हाला आयुष्याच्या शुभाशुभात देतो. वर्षाच्या शुभेच्छा. न जाने कब कहाँ मुलाकात हो. आजचा हा दिवस आयुष्यातील संस्मरणीय दिवस आहे आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एवढी मोठी इज्जत कधीच भेटली नाही. कधीच. आज जे आहे हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस मी मानतो, माझ्या वाढदिवसानंतर, असं म्हणायला हरकत नाही. आणि तुमचे हसरे चेहरे पाहून खरोखर मनाला आनंद होतो. मैं खुश हूँ, मेरे आंसू पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना. धन्यवाद. आपण सर्वांनी आज जो घडून आणला याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार. आणि आज सरांनी सांगितलं, तुम्ही सांगणार होतो की पहिल्यांदा प्रत्येक तपासून नाही माझं काम तिकडे खडा खेळतोय, कोण चिंता घेतोय, कोण काय करणार. आपण सर्वांनी परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे खरंच खूप बरं वाटतंय. आणि 2002ला ज्यावेळेस मी आलो तर एक आठवण मला आहे की अनितामुळे जी माझ्या पहिल्या नाटकाची तिनं एक भूमिका केली होती. आधुनिक रामायण म्हणून जे नाटक होतं, कदाचित तुला आठवतं की मला माहिती नाही, पण तिनं सांगितलं होतं नाटक आणि मी त्याचं डायरेक्शन केलं होतं. खरंच हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजन केला या ठिकाणी खूप बरं वाटलं. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपलं भारी आयुष्य हे सुख समृद्धी जावं अशी मी निसर्गाचरणी प्रार्थना करतो. मी प्राध्यापक नितीन मोरे. मी आपल्या विद्यालयामध्ये 2005 मध्ये उच्च माध्यमिक विद्यालयाला शिक्षक म्हणून रुजू झालो. तसं हा कार्यक्रम आयोजित केला मला कॉल आला जाधव सरांचा आणि असा कार्यक्रम यांच्या हातात केला. थोडंसं रागच आला की ऐन सणाच्या दिवशी 4 तारखेला दिवाळीत आपण बाहेरगावी असतो आणि या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम ठेवला. पण आज माझ्या लक्षात आलं की आजचा जी काही तारीख आहे ही का योग्य आहे, कारण सर्व बहिणी आपल्या माहेरात आलेल्या आहेत आणि त्या या कार्यक्रमाला त्या निमित्तानं का वेळा उपस्थित राहू शकल्या. तर निश्चितपणे आजचा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या प्रकारे आयोजित केला. 2001-2 मध्ये मी BEdला अध्यापक महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक असताना आपल्या विद्याविकास विद्यालयात आमचे 2 दिवसाचे क्लास होते आणि मला वाटतं त्या 2 दिवसाचा का वेळा मी तुमचा एक शिक्षकच त्यावेळेस होतो. तर त्या निमित्ताने आज हा जो कार्यक्रम आयोजित केला. अजून 1-2 वर्षानंतर आता आमचे ज्येष्ठ शिक्षक निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि मला वाटतं त्या निमित्ताने सर्व शिक्षक तुमचे जे होते ते आज इथे उपस्थित आहेत. तर सर्व माजी विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की आपलं विद्यालय हे सर्व विद्यार्थ्यांसाठी नेहमी तिथे या. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपलं योगदान विद्यालयासाठी दिलं पाहिजे आणि आपल्या विद्यालयातून जे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यामुळेच आपली शाळा नावारूपास आलेली आहे. तर सर्वांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी धन्यवाद करतो आणि मान्य करू शकतो. मॅच नाही उराल ते. ब्लूटूथ कोणत्याच्यावर चालू आहे सर? मॅच नाही होणार.
उच्च माध्यमिक शिक्षण असतं तर त्यावेळेचे मित्र कुमारवयीन गटामध्ये त्या कालावधीमध्ये असणारे मित्र हे सातत्याने आपल्याला आठवत असतात. तर हा मेळावा सातत्याने जर होत राहिला तर निवेदिकाने म्हटल्याप्रमाणे मित्र हा वडव्यामध्ये गारव्यासारखा, तर आपली जी काही सुखदुःख असतील ती कमी करण्याकरता, दुःख कमी करण्याकरता, सुख वाढवण्याकरता या मित्रांचा सहवास आपल्याला आवश्यक असतो. कारण मित्र हा एक आपल्याला चांगला मार्गदर्शक म्हणून सुद्धा नेहमी ठरत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे असं मला वाटतं. भाषण वगैरे किंवा फार मोठे मार्गदर्शन करणार नाही, परंतु त्यावेळेचा जो काळ होता, बापूसाहेब देखील तुम्ही विद्यार्थी, त्यावेळेचे पालकांचं विद्यार्थ्यांवर असलेलं लक्ष आणि आजची स्थिती यामध्ये फार फरक आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी अंमलबजावणी करत असत. शिक्षकांना जो प्रकारे थोडंफार आमच्या मुलाला शिक्षा केली तरी हरकत नाही असं पालकांचं म्हणणं असायचं. आणि आज जे चित्र आपल्याला दिसतंय की तुमच्या 110 विद्यार्थ्यांमध्ये अ आणि बच्या जवळपास 70 पर्यंत विद्यार्थी हे लागले आहेत. तर हे केवळ शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन, शिक्षकांनी केलेले संस्कार याचाच भाग नाही, तर त्या काळचे विद्यार्थी, त्या काळचे असणाऱ्या पालकांची इच्छा की आमची मुलं मोठी झाली पाहिजे, शिकली पाहिजे. बापूसाहेबांचं शाळेचं उद्दिष्टच मुळे हे आहे की माझ्या गाव परिसरातील बहुजन समाजाची उन्नती झाली पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. या उद्देशानेच बापूसाहेबांनी शाळा काढली आहे. ज्यावेळेस शिवाजी विद्यालय बुलढाणा त्यांच्या हातातून गेलं तर त्यांची इच्छा होती की माझं एक असं असलं पाहिजे आणि मूळ उद्देश माझ्या गाव परिसरातील बहुजनाला तेवढ्याच गांभीर्याने ते शिक्षण घेतलं. ठीक आहे की विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होताना अनुवंशिकता आणि वातावरण या गोष्टीचा प्रभाव असतो. तर तुम्ही ते बोलून दाखवलेलं आहे आणि निश्चितपणे आपल्या शाळेमध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे संस्काराचे कार्यक्रम असतील, गॅदरिंगमध्ये कुठले कार्यक्रम असावेत, फक्त मनोरंजन नसावं हा पहिल्यापासून आपला असलेला अजेंडा जो आहे ते अनुषंगाने असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतील. ज्युनियर कॉलेजची जरी सहल असली तरी सपना पिंपळे ज्युनियर कॉलेज सहलमध्ये आले हे मला आठवतं, आली होती. म्हणजे 11-12ची सहल होती आणि 5-6 कॅन्डिडेट कमी पडत होते. मग उंच पुढे ज्युनियर कॉलेज शोभला असं मग सपना पिंपळे आली आणि त्यामुळे या 5-6 जणी ज्युनियर कॉलेजच्या सहलीमध्ये आलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही सुद्धा जागरूकतेने त्या ठिकाणी अभ्यासाचं वर्क असेल, दिलेले संस्कार असतील ते स्वतःमध्ये रुजवण्याचं काम असेल ते केलं. आणि या सगळ्यांचा परिपाक आईवडिलांचं मार्गदर्शन, आईवडिलांचे घराचे संस्कार, बापूसाहेबांचे प्रेरणा, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि तुमची मेहनत या सगळ्यांचे परिणाम म्हणून तुम्ही आज नोकरी लागला आहात. काही जण चांगल्या प्रकारचं उद्योग, शेती व्यवसाय करतात. तर हा सगळ्या गोष्टी त्याचा परिणाम आहे. आपण ज्या वातावरणामध्ये राहतो ते वातावरण आपल्यासाठी तशा प्रकारचं पोषक बनत जातं आणि त्या वातावरणावर आपण आपलं कार्य करत जातो. तर निश्चितपणे शाळेमध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, शाळेमध्ये वेळोवेळी बोलण्याच्या फॅसिलिटीज असतील. मला सांगायला अभिमान वाटेल, ग्रामीण भागातल्या कुठल्याही शाळेमध्ये 10 IAS अधिकारी असून आले नसतील. आपल्याकडे 10 IAS अधिकाऱ्यांचे अगदी फोटो शाळेच्या कॅबिनमध्ये लावलेले आहेत की वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलेक्टर साहेब असतील, SPs असतील, सचिव, सेक्रेटरी असतील. सांगण्याचं तात्पर्य की मुलांमध्ये ती प्रेरणा, मुलांमध्ये ते जिज्ञासा होतं की मग एवढे मोठे अधिकारी आहेत, मग मी का नाही झालो पाहिजे. तर ह्या सगळा जो भाग असतो की मोठ्या फॅसिलिटीज शाळेमध्ये का आणायच्या, मार्गदर्शन तर आहेच, परंतु शिकणाऱ्या मुलांना अगदी प्रेरणा मिळत असते आणि तीच प्रेरणा त्यांना भविष्यामध्ये कामी करत असते. तर अशा प्रकारच्या या चांगल्या वातावरणातनं तुम्ही घडलात, आईवडिलांच्या संस्कारामधून घडलेत, तर अजून भविष्यामध्ये चांगली मोठी प्रगती करा आणि उंच शिखरावर जा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचे स्वप्न असतील, इच्छा, आशा, आकांक्षा असतील त्या पूर्ण हो अशा प्रकारची
ईश्वरसाठी प्रार्थना करतो. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि वातावरण थोडंसं याचं झालं शिवशाही झालं नाही. 2 ओळी या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहेजी मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहेजी मोती गहरे पानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. एकच झालंय, लढावं कसं शिवरायाकडून शिकावं, लढावं कसं शिवरायाकडून शिकावं, शिकावं कसं भिवरायाकडून शिकावं, शिकावं कसं भिवरायाकडून शिकावं, आणि ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालवावं हे तुम्ही जवळच करायला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय गुरुजन, आज दिवाळी सण असल्यामुळे सुद्धा आपण या ठिकाणी आमच्या उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मानवरित्य आभार कमी आहेत सर. आणि सर्वांच्या नातेवाईक आलेले असताना सुद्धा या ठिकाणी महिला विशेष करून महिला सुद्धा त्यांचा एक दिवस, कारण त्या तिकडे इकडे आलेले आहे सर, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी कमी तरी सुद्धा त्यांनी एक दिवस इकडे दिला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आणि या कार्यक्रमासाठी हा जो ग्रुप बनवला सर 25 फेब्रुवारी 2024 हा ग्रुप बनवला होता. मला वाटतं पवार सागर पवारने बनवला होता. त्यांनी एक ॲड करत गेल्यानंतर वाढत गेले. नंतर आमच्या चर्चा झाल्या तारीख वगैरे ठरवायची. नंतर तारीख ठरवल्यानंतर मी तर तिथून असं नागपूरला, पण मी तिथून व्हॉट्सअप टाकून आम्ही. मग हे व्हॉट्सअपवर एका ज्याला कामाला लावून द्यायचं, मग यांना प्लॅटफॉर्म भेटला निवांत. हे मेसेज टाकायचं या निवांत, या निवांत, असं करता करता हा निवांतच कार्यक्रम झाला. त्याच्यामुळं ते कार्यक्रम आयोजन करणारे कुटुंब म्हणजे आम्ही पाहत असताना त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याच्यानंतर स्पेशल थँक्स 2 लोकांना देणार सर. एक म्हणजे ती आस्थापना जी उपलब्ध करून दिली, म्हणजे हा हॉल जो उपलब्ध करून दिला तो संतोष, त्याचे सुद्धा आभार मानतो. कारण की त्यानं आम्हाला स्वतःहून बोलवलं सर, जसं आम्ही एखाद्या नसलो ना तरी स्वतःहून बोलायला, त्याचे आभार मानतो. आणि एकंदरीत हा कार्यक्रम जो केला सर्वांनी मिळूनच केला आहे, त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार. आणि सर या कार्यक्रमात ते उमेदवार झाले असतील तर आम्ही पुढच्या वेळेस नक्कीच भरून काढू आणि पुन्हा एकदा आम्हाला तुम्ही अशीच एकदा संधी देऊ आणि आमच्या विनंतीला मान द्यावा भविष्यात. आणि परत एकदा हा कार्यक्रम आम्हाला करायचा आम्हाला प्रेरणा द्यावी. आणि सर एक सांगू इच्छितो, मी 10 वर्ष झाले सर मला सर्व्हिसमध्ये तिकडं 11 वर्ष झाले होतं. तर या सर्व्हिसमध्ये सर मी गावाकडे आलो 1 की 2 वेळेस आलो. आता मागे निर्माण आलो ते कागद पाठवतो, मी व्हॉट्सअपवर पाठवतो, त्याला करून घेतला ब्लॉक खरेदी संतोषच्या पोहोचवायचं. त्याच्यानंतर घराचं काही काम सुरीनं काम चालू केलं, सुरी येऊन पहा, तो स्वतः येऊन पाहतो आणि गेले ते वापर, गेले ते वापर, म्हणजे ते लोक तत्व यूज करतात. मी म्हणजे दीपक टेकाळे आम्ही नागपूर होतो अगोदर, दीपक टेकाळे सुद्धा आम्ही त्याच्या घरी जाणे किंवा आमच्या घरी जाणे काही असतं सर. मला गाडी घ्यायची होती, ते टेकाळे बोलून होतो चालक आहे, माझी गाडी घ्यायची मला चाललं. म्हणजे ह्या प्रत्येक वळणावर एक मित्र भेटत गेला
बाबाची शाळा म्हणायचो आम्ही पहिले चौथ्या आम्ही तिकडं होतो सर जिल्हा परिषदमध्ये खूप भेटायचं सर तर कोणासाठी आपण हे चिंता घेऊन जातो पुढं पुढं त्याच्याकडे पळाट सगळ्या दुधाच्या ग्लासपासून तर आतापासून म्हणजे काय नाही सर्वांची परिस्थिती आणि सर हे सर्व करत असताना सर काही आमच्या चुका झाल्या असतील तर त्या आमच्या चुका द्या आणि यामध्ये आणखी एक व्यक्ती आहे माझी विशेष जयश्री जाधव ती सुद्धा माझ्यावर हजर आहे तिचे मी आभार मानतो कारण की तिला एका शब्दात तयार झाली आहे कारण की आज तिच्या आईच्या घरी राहायला पाहिजे होती पण ती इथं आली ठीक आहे सर यानंतर